विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीचं महत्त्व तुम्हाला आपण आपल्या सिरीजच्या माध्यमातून समजावून सांगतो आणि आजच्या दिवशी असलेले जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीच्या निगडीत असलेले जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती विशेषतः आपण प्रश्न तयार करतो आणि एका लेक्चरमध्ये तुम्हाला 10 प्रश्न बघायला मिळतात। त्यासाठी शेवटपर्यंत आपलं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर तुम्हाला बघायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुम्हाला या प्रश्नांचं विश्लेषण देणार आहे। आता इथे पहिलाच प्रश्न आहे, खूप जबरदस्त प्रश्न आहे। महाचतुर या AI चॅटबॉट आहे तो, ठीक आहे, चॅटबॉट, ओके, ॲप आहे ते। आणि हे जे चॅटबॉट आहे महाचतुर नावाचं, तर हे चॅटबॉट हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने चालू केलेला आहे किंवा सुरू केलेला आहे, तर 100% तुमच्या लक्षात येत असेल इमेजवरून, आणि काही जणांना माहिती देखील असेल महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। मग राज्यातील जे काही तरुण असणार या तरुणांना 15 मिनिटांमध्येच प्रशिक्षण कसं देता येणार आहे, त्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध झालेल्या आहेत याची माहिती जी आहे ही माहिती या ठिकाणी मिळणार आहे। आणि कौशल्य असेल, रोजगार असेल, उद्योजकता असेल, मार्गदर्शक असेल, अशा अनेक दृष्टीने या माध्यमातून विचार करण्यात येणार आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात, लक्ष द्या। ऑल इंडिया लिमिटेड, ज्याला आपण OIL असं आपण म्हणतो, ऑल इंडिया लिमिटेड, आणि ऑल इंडिया कॉर्पोरेशन, ज्याला आपण IOCL असं आपण म्हणतो, आणि यांनी नुकताच लिबियाच्या कोणत्या खोऱ्यात मोठा तेल व वायूचा साठा जो आहे हा भारताच्या माध्यमातून शोधला आहे, हे एक महत्त्वाचं आहे। आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, खादामेस खोरे आहे। आणि खादामेस खोरे हे जे आहे हे लिबियामध्ये आहे। कुठे आहे ते? लिबिया या देशामध्ये आहे। मग लक्षात घ्या, लेट्स सी द लोकेशन ऑफ लिबिया, ओके। तर लिबियाच्या पश्चिमेला तुम्हाला अल्जेरिया दिसतोय आणि पूर्वेला तुम्हाला इजिप्त दिसतोय, इकडे आग्नेयेकडे तुम्हाला सुडान, तर दक्षिणेला चाड, नंतर पुन्हा नायगर, आणि इकडे बघा ट्युनिशिया, अशा प्रकारचे जे काही देश आहेत हे देश त्याच्या शेजारी दिसतात तुम्हाला, ओके। असा हा प्रकार आहे, व्यवस्थित हा क्लिअर करा, लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण, बघा 6व्या आशियाई सागरी क्रीडा स्पर्धा। आता यांची आवृत्ती किती होती? 6वी होती, म्हणून इथे पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की आशियाई सागरी क्रीडा स्पर्धा 2026ची कितवी आवृत्ती नुकतीच पार पडली, तर ती 6वी पडली। आणि ती कोठे पार पडली असं विचारलं तर डायरेक्ट तुम्ही त्याचं उत्तर काय लिहून टाका, तर चीन लिहून टाका, ओके। सान्या नावाचा काय आहे चीनमध्ये प्रदेश, त्या सान्या नावाच्या ठिकाणामध्ये ही प्रामुख्याने पार पडली मित्रांनो। आणि कधी पार पडली ही क्रीडा, तर ही प्रामुख्याने 22 ते 30 एप्रिल या दरम्यान ही झाली, पार पडली, हे पण लक्षात राहू द्या। या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ओके। अशा पद्धतीने आपण पुढे जाऊयात, नंतरचा पार्ट समजून घेऊयात। बघा काय म्हटलं आहे, जागतिक लसीकरण सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा कालखंड, ओके, लसीकरणाचा 2026 हा कधी राबवण्यात आला, तर हा जो आहे हा प्रामुख्याने 24 ते 30 एप्रिल या दरम्यान काय करण्यात आला, राबवण्यात आला। बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा, बरं का, यांच्या माध्यमातून हा प्रामुख्याने काय करण्यात येतो, राबवण्यात येतो, हे देखील तुमच्या लक्षात असलं पाहिजे। कळालं सर्वांना? प्रत्येक पिढीसाठी लसीकरण हे गरजेचं आहे। आणि पुढचा मुद्दा बघा रे, तर मुंबई पुणे एक्सप्रेस जो काय हायवे आहे या हायवेवरील कोणत्या प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून काय झालेली आहे, नोंद झालेली आहे। त्याचं करेक्ट उत्तर कोणता प्रकल्प आहे तो, तर मिसिंग लिंक प्रकल्प आहे, लक्षात राहू द्या। या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हा 100% तुम्हाला प्रश्न येईल। या प्रश्नाच्या निगडीत व्यवस्थित तुम्हाला माहिती सांगतो, 100% पडेल, ठीक आहे।
मिसिंग लिंक प्रकल्प आहे तरी नेमकं काय ते एकदा क्लिअर करूयात. बघा लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो आहे किंवा हा जो हायवे आहे, ठीक आहे, त्या हायवेला मुंबई पुणे या हायवेला यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा किंवा त्या नावाने तो ओळखला जातो. आणि या मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन प्रामुख्याने 1 मे 2026 या दिवशी झालं. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त झालं, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्याचं बघा रे, सुरुवातीचं ठिकाण काय आहे, रायगड आहे बरं का. लक्षात ठेवा, पूल क्रमांक 1 पासून, रायगड पासून म्हणा, खापोली एक्झिट जवळ असलेला तो पूल आहे आणि तिथून प्रामुख्याने काय होते, सुरुवात होते. आणि याचं उद्घाटन कुणाच्या माध्यमातून झालंय किंवा कुणाच्या हस्ते झालंय हे देखील परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. त्यानंतर परत पुढे नंतरचं ठिकाण एक्झॅक्ट कसं आहे, तर खापोली एक्झिट ते डायरेक्ट पुन्हा कुसगाव लोणावळा जवळ, म्हणजे लोणावळा म्हणजे पुणे जवळ असलेलं ते ठिकाण आहे. रायगड पासून पुण्यापर्यंत हा जो मिसिंग लिंक प्रकल्प आहे हा प्रामुख्याने काय करण्यात आलेला आहे, तर तयार करण्यात आलेला आहे. ओके, कळतंय सर्वांना. आता याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी समजून घ्या. पुलाच्या संदर्भात, पुलाची सुरुवात खापोली एक्झिट पासून सुरू होतो. ओके, रायगड पासून बरं का, आणि थेट कुठपर्यंत, कुसगाव लोणावळ्यामध्ये बरं का, पुणेपर्यंत असणार आहे. आणि त्याची लांबी ही प्रामुख्याने 13 किलोमीटर, ओके, 13.3 किलोमीटर या दरम्यान असणार आहे. रुंदी ही 8 लेनची असणार आहे बरं का. लक्षात ठेवा, 8 लेन म्हणजे कसं, रस्त्याच्या एका बाजूला 4 लेन आणि दुसऱ्या बाजूला 4 लेन, अशा 8 लेन असणार आहेत. म्हणजे 8 पदरी असणार आहे तो बोगदा. आणि 2 मुख्य बोगदे असणार आहेत. 10.5 किलोमीटर लांबीचा एक बोगदा असणार आहे. आणि बघा, पहिला बोगदा 8.9 किलोमीटर लोणावळ्याच्या तलावाखालून जातो तो, किंवा बघा तलावाखालून बरं का, हे पण लक्षात राहू द्या. दुसरा बोगदा जो आहे तो 1.75 किलोमीटर असा प्रामुख्याने बघायला मिळतो. जगात सर्वात रुंद बोगदा म्हणून याची काय करण्यात आलेली, तर गिनीज रेकॉर्ड, बुक ऑफ रेकॉर्डमध्ये काय झाली, नोंद करण्यात आलेली आहे. पुढे बघा, लोणावळा तलावाच्या 180 मीटर खालून हा बोगदा प्रामुख्याने आहे. 650 मीटर केबल स्टेट ब्रिज आहे. आणि त्यानंतर परत पुढे भारतातील सर्वात उंच स्तरावरील पूल समजला जात आहे. ओके, पायलॉन उंची त्याची जर आपण समजून घेतली तर ही 182 मीटर असलेली बघायला मिळेल. हे महत्त्वाचं आहे बघा, त्याची उंची पण परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकेल, हे पण खूप महत्त्वाचं आहे. भारतातील सर्वात उंच रस्त्यावरील पूल कोणता असणार आहे, तर पायलॉन उंची या ठिकाणी दिलेली आहे. ओके, ही एक लक्षात राहू द्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची प्रामुख्याने नोंद झालेली बघायला मिळते. या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बघा, हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी पुढे जातो. लक्षात घ्या, राष्ट्रीय जीवन विमा दिवस हा जो आहे हा दरवर्षी कधी साजरा केला जातो, तर हा 2 मेला साजरा केला जातो बरं का. लक्षात राहू द्या, विमा दिन हा जो आहे. ओके, त्यानंतर परत बघा, आशियाई सागरी क्रीडा स्पर्धा प्रामुख्याने 6वी आवृत्ती ही नेमकं कुठे आयोजित करण्यात आली, चीनमध्ये. आपलं ते झालंय, हा फक्त ही इमेज चुकीची पडली आहे. पुढे जाऊयात. महाराष्ट्र राज्य नदी पुनर्जीवन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत, तर मुख्यमंत्री आहेत. कुणाला केलेलं आहे त्यांनी, मुख्यमंत्र्यांना पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना केलेला आहे. आणि या प्रामुख्याने इनिशिएटिव्हचा, उपक्रमाचा उद्देश आहे की महाराष्ट्रातील 54 ज्या काय नद्या आहेत या नद्यांना स्वच्छ करायचं, त्याच्यातला गाळ काढायचा, त्या नद्यांचं व्यवस्थित प्रॉपर जी रुंदी आहे ती बरोबर ठेवायची, घाण होऊ द्यायचं नाही, पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टीसाठी हे काय करणार आहेत, प्रयत्न करणार आहेत. पुढे बघा, सागरी विमान वाहतूक संचालनालय, ज्याला आपण DGCA असं म्हणतो,
आणि DGCAने नुकतेच भारतातील पहिल्या व्यावसायिक सी प्लेन बनायलंय बरं का. म्हणजे असं प्लेन की जे सी म्हणजे समुद्रावर चालणारं असणार आहे. तर या सी प्लेनला मंजुरी दिली आहे आणि ही सेवा कोणत्या कंपनीच्या माध्यमातून चालवली जाणार आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा, स्कायहॉप एव्हिएशन नावाची कंपनी आहे. लक्षात ठेवा, स्कायहॉप ही भारताची पहिली काय आहे, सी प्लेन एअरलाईन आहे. हे पण लक्षात राहू द्या. म्हणजे समुद्राच्या पाण्यावर चालणारे जहाज तयार करणारी ती कंपनी आहे. उघड आहे. पुढे बघा, भारतात प्रथमच व्यावसायिक सी प्लेन येणार आहे आणि सी हॉप एव्हिएशन या कंपनीच्या माध्यमातून त्याची निर्मिती होणार आहे. ठिकाण आहे लक्षद्वीप. हे पण लक्षात राहू द्या. तर DGCAने व्यावसायिक उड्डाण करण्याची पूर्ण परवानगी दिलेली आहे आणि सी प्लेन म्हणजे पाण्यावर उड्डाण करणारे आणि पाण्यावर उतरणारे हे विमान असणार आहे. या गोष्टी महत्त्वाच्या. पुढे बघा, लक्षद्वीपच्या 5 बेटांना एकमेकाशी आणि मुख्य भूमीशी जोडण्याचं जे काय काम आहे, हे काम या माध्यमातून होणार आहे. आणि पर्यटन वाढवणे याचा उद्देश काय, पर्यटन वाढवणे, प्रवासाचा वेळ कमी करणे, ओके, असा या माध्यमातून दिसून येतो. त्यानंतर बघा, तर स्काय होप एव्हिएशनची माहिती, ज्याला आपण स्काय होप प्रायव्हेट लिमिटेड असं म्हणतो आणि याची स्थापना 2018ला झाली होती. CEO कोण आहेत, तर अवनी सिंग आहेत. मुख्यालय हरियाणाला आहे बरं का, गुरुग्राम. ओके, लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ॲटलिस्ट एवढं जरी लक्षात राहिलं तर ठीक. आता आपण पुढे जाऊयात. एक शेवटचा प्रश्न बघा आता. INS ज्याला इंडियन नेव्हल शिप म्हणतात आणि INS महेंद्रगिरी ही युद्धनौका कोणत्या प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे प्रोजेक्ट 17A असं त्याचं उत्तर आहे. लक्षात राहू द्या. ओके, आणि या शिपचं नावच आहे काय, F49 INS महेंद्रगिरी असं या शिपचं नाव आहे. हे पण लक्षात राहू द्या. या गोष्टी गरजेच्या आहेत. पुढे बघा, INS महेंद्रगिरी तर निलगिरी क्लास प्रोजेक्ट 17A स्टील्थ गाइडेड मिसाईल फ्रायग्रेट. ओके, तर 6वी फ्रायग्रेट असणार आहे ही. आणि त्यानंतर परत मुंबईमध्ये प्रामुख्याने काय केली जाणार आहे, तर ही तयार केली जाणार आहे. एवढं जरी ॲटलिस्ट लक्षात राहिलं तर ठीक. ओके, आणि तसंही तुमच्यासमोर इमेज आहेच, तुम्ही त्याला व्यवस्थित वाचून घ्या एकदा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.